नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात मागील 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या उज्ज्वला कराड यांच्याकडून कर्मचाऱ्यांना वारंवार अपमानास्पद वागणूक तसेच शिवीगाळ होत असल्याचा आरोप जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे। उज्ज्वला कराड यांनी प्रशासनाकडे तक्रार करून 4 महिने उलटून गेले तरी देखील प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे अखेर शासकीय जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी मागील 4 दिवसांपासून उपोषण करत आहेत। उज्ज्वला कराड यांची तात्काळ बदली करावी, अन्यथा हे उपोषण उग्र स्वरूपाचे धारण करण्यात येईल असा इशारा यावेळेस कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलाय। आज जिल्हा रुग्णालय कर्मचारी सगळे कर्मचारी महिला व जेंट्स इथे एकत्रित साखळी उपोषणासाठी बसलेले आपल्या कराड या 10 ते 12 वर्षापासून आपल्या महिलांना खूप अतोनात त्रास देतात। या महिलेपासून महिलांना अपशब्द वापरलेले जातात, अपमानास्पद वागणूक दिली जाते। त्यामुळे सगळे कर्मचारी संतापलेले आहेत। याच्या आधी 4 ते 4.5 महिन्यापासून वारंवार आपल्या सिव्हिल सर्जन शिंदे साहेबांकडे अर्ज दिले असून सुद्धा ते आतापर्यंत काहीच कारवाई करत नाही। तिचा अजून जास्त धिंगाणा चालू आहे। कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ काढणे, कर्मचाऱ्यांचे फोटो काढणे, असा बसला असेल कर्मचारी तर तो काम करीत नाही, त्यांच्यावर रुबाब करणे। आणि याच्यापासून मी तुझ्यावर ते व्हिडिओ कॉल काढून फोटो काढून मी तुझ्यावर अशी केस करीन, मी तुझ्यावर तशी केस करीन, मला येताना नमस्कार करायचा, जाताना नमस्कार करायचा, तिने काहीच काम करायचं नाही, मला मॅडम म्हणायचं, मावशी म्हणायचं नाही, अशी वर्तणूक दिली जाते आणि सगळे कर्मचारी तिला घाबरून राहतात। महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साळी, जिल्हा उपाध्यक्ष चेतन धुंद्रे, ज्येष्ठ सल्लागार सुनील तिवडे यांच्यासह इतर कर्मचारी देखील उपस्थित होते। अशा पद्धतीने शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी तेथील मनमानी विरोधात उपोषण सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।